गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील अनेक तासापासून आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्न किंवा योग्य पर्याय निवडा या प्रश्नांचा अभ्यास करत आहोत, सराव करत आहोत. आज या ठिकाणी आपण आणखी काही बहुपर्यायी प्रश्न, महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास थांबवणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न घ्या. सवयींच्या वस्तूची मागणी रिकामी जागा असते. सवयीच्या वस्तूची मागणी रिकामी जागा कशी असते? अ. पूर्ण अलौकिक, पूर्ण लवचिक, कमी लवचिक, वरील सर्व बरोबर. तर सवयीच्या वस्तूची मागणी कशी असते? आपण पाहिलं की सवयीच्या वस्तू म्हणजे काही वस्तूंची मानवाला वापर करण्याची सवय लागलेली असते. त्या वस्तूंना आपण सवयीच्या वस्तू असे म्हणतो. मग ह्या सवयी, त्या वस्तू आवश्यक नसतात, परंतु त्या वापर करण्याची माणसाला सवय लागलेली असते. म्हणून अशा सवयींच्या ज्या वस्तू असतात त्या सवयींच्या वस्तूची मागणी ही सहसा बदलत नाही. कारण अशा वस्तूची किंमत वाढली तरीसुद्धा त्या वस्तूची मागणी, त्या वस्तूचा वापर करण्याची सवय लागल्यामुळे आपण त्या वस्तूची मागणी कमी करत नाही. त्यामुळे सवयीच्या वस्तूची मागणी ही ताठर किंवा कमी लवचिक असते. सवयींच्या वस्तूची मागणी ही कशी असते? कमी लवचिक असते. म्हणून सवयींच्या वस्तूची मागणी रिकामी जागा असते. याचा पहिला पर्याय दिला होता पूर्ण अलौकिक. पूर्ण अलौकिक नसते. कारण सवयींच्या वस्तू जरी असल्या तरी त्या वस्तूंच्या किमती वाढल्या तर त्या वस्तूचा मानव कमी वापर करतो, कमी उपभोग घेतो. त्यामुळे त्या वस्तूंची मागणी थोडी कमी होते. त्यामुळे पूर्ण अलौकिक हा पर्याय अयोग्य आहे. ब. पूर्ण लवचिक. पूर्ण लवचिकसुद्धा नसते. म्हणजे थोडी किंमत वाढली असताना एकदम मागणी वाढणं आणि थोडी किंमत वाढली असताना एकदम मागणी कमी होणं, मोठ्या प्रमाणावर कमी होणं किंवा मोठ्या प्रमाणावर वाढणं, याला आपण म्हणतो पूर्ण लवचिक. तर सवयींच्या वस्तूची मागणी पूर्ण लवचिकसुद्धा नसते. तर क पर्याय आहे कमी लवचिक. तर सवयींच्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक असते. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. आणि पुढचा पर्याय होता वरील सर्व. तर ड पर्याय हा अयोग्य आहे. कारण वरील सर्व बरोबर नाही. अ व ब चूक आहे. तर क फक्त बरोबर आहे, कमी लवचिक. त्यामुळे ड पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पूरक वस्तूंची मागणी रिकामी जागा असते. आपण मागच्या 1-2 तासापूर्वी पूरक वस्तू म्हणजे काय, कोणत्या वस्तूंना पूरक वस्तू म्हणतात याबद्दलचा एक प्रश्न सोडवला होता, त्याचा सराव केला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा पूरक वस्तूंच्या मागणीच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. पूरक वस्तूची मागणी रिकामी जागा असते. अ पर्याय आहे पूर्ण लवचिक, ब पर्याय आहे पूर्ण अलौकिक, क पर्याय आहे कमी लवचिक आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर पूरक वस्तूंची मागणी ही कमी लवचिक असते. कारण पूरक वस्तू म्हणजे आपली एक गरज पूर्ण करण्यासाठी आपण जेव्हा एकाच वेळी एकापेक्षा जास्त वस्तूंचा एकत्रित वापर करतो तेव्हा त्याला आपण पूरक वस्तू असे म्हणतात. मग अशा पूरक वस्तूपैकी एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर फारशी मागणी कमी होत नाही किंवा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर फारशी मागणी वाढत नाही. म्हणून पूरक वस्तूंची मागणी ही कमी लवचिक मागणी असते. म्हणून क पर्याय कमी लवचिक हा योग्य पर्याय आहे. अ पूर्ण लवचिक, ब पूर्ण अलवचिक आणि ड वरील सर्व
हे अ, ब आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. दोन समवर्ती वक्र परस्परांना रिकामी जागा. दोन समवर्ती वक्र परस्परांना रिकामी जागा. पहिला पर्याय आहे छेदतात. अ पर्याय छेदतात. ब पर्याय आहे छेदत नाही. क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर. म्हणजे याचा अर्थ दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदतात पण आणि दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदत पण नाही. असा पर्याय क आहे. अ व ब दोन्ही बरोबर. त्यानंतर ड पर्याय आहे अ व ब दोन्ही नाही, दोन्ही चूक. दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदतात हे पण चूक आणि दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदत नाही हे पण चूक. असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण समवर्ती वक्र अभ्यासताना समवर्ती वक्राची वैशिष्ट्ये अभ्यासली आणि त्या संदर्भात हा प्रश्न आहे. दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदतात का दोन समवर्ती वक्र परस्परांना? छेदत नाही. म्हणून अ पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. ब पर्याय दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदत नाही. तर ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदत नाही. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि त्यामुळे क पर्याय अ व ब दोन्हीही बरोबर हा सुद्धा अयोग्य आहे, चुकीचा आहे. आणि ड पर्याय अ व ब दोन्ही नाही हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे. फक्त ब पर्याय योग्य पर्याय आहे, कारण दोन समवर्ती वक्र परस्परांना छेदत नाही. म्हणून ब पर्याय छेदत नाही हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र. आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र रिकामी जागा समाधान दर्शवितो. आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र रिकामी जागा समाधान दर्शवितो. पर्याय अ आहे 0, पर्याय ब आहे कमी, पर्याय क आहे जास्त, पर्याय ड आहे वरील सर्व. तर कोणता पर्याय योग्य आहे? आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र रिकामी जागा समाधान दर्शवितो. अ 0 समाधान दर्शवितो का? नाही. अ पर्याय हा अयोग्य आहे. त्यानंतर ब कमी. आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र रिकामी जागा समाधान दर्शवितो. कमी दर्शवितो का? नाही. म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. क पर्याय आहे जास्त. आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र जास्त समाधान दर्शवितो. त्यामुळे क पर्याय हा योग्य पर्याय आहे. ड होतं वरील सर्व. वरील सर्व याचा अर्थ आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र 0 समाधाने दर्शवितो, कमी समाधाने दर्शवितो आणि जास्त समाधाने दर्शवितो. तर ड पर्याय त्या ठिकाणी योग्य ठरू शकत नाही, कारण आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र जास्त समाधान दर्शवितो. त्यामुळे वरील सर्व ड हा पर्याय अयोग्य आहे. थोडक्यात आरंभबिंदूपासून दूर जाणारा समवर्ती वक्र जास्त समाधान दर्शवितो, म्हणून क पर्याय योग्य आहे. बाकी अ, ब आणि ड हे पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्नसुद्धा समवर्ती वक्राच्या बाबतीतच विचारलेला आहे. समवर्ती वक्र
ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला स्पर्श रिकामी जागा. समोरती वक्र ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला रिकामी जागा. पर्याय अ आहे करतात, ब आहे करीत नाही, क आहे अ व ब दोन्ही बरोबर म्हणजे स्पर्श करतातही आणि स्पर्श करीत नाहीतही, आणि ड आहे अ व ब दोन्ही चूक म्हणजे स्पर्श करतात हे पण चूक आणि स्पर्श करीत नाहीत हे पण चूक. तर यापैकी कोणतं योग्य उत्तर आहे, कोणता योग्य पर्याय आहे? समोरती वक्र ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला रिकामी जागा. समोरती वक्र ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला स्पर्श रिकामी जागा. करतात अपर्याय. तर समोरती वक्र ओ वाय किंवा ओ एक्स अक्षाला स्पर्श करतात का? नाही. म्हणून अपर्याय हा अयोग्य पर्याय. ब पर्याय आहे करीत नाही. तर समोरती वक्र ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला स्पर्श करीत नाही म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर. अ चूक आहे, ब बरोबर आहे, त्यामुळे क पर्याय अयोग्य पर्याय. ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक, तर दोन्ही चूक नाही, अ चूक आहे, ब बरोबर आहे, त्यामुळे ड पर्याय सुद्धा योग्य पर्याय नाही, अयोग्य पर्याय आहे. म्हणून समोरती वक्र ओ एक्स किंवा ओ वाय अक्षाला स्पर्श करीत नाही म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. किंमत रेषा ही रिकामी जागा या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. पुन्हा एकदा आहे का? किंमत रेषा ही रिकामी जागा या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. अ उत्पन्न रेषा, ब खर्च रेषा, क अंदाजपत्रक रेषा आणि ड वरील सर्व. तर किंमत रेषा ही रिकामी जागा या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. आपण किंमत रेषा कुठं पाहिली? समवृत्ती वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन अभ्यासण्यासाठी आपण किंमत रेषेचा विचार केला होता, किंमत रेषेचा वापर केला होता, किंमत रेषेचा उपयोग घेतला होता. मग किंमत रेषा ही दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते? किंमत रेषा या नावाशिवाय दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते ते आपल्याला ओळखायचं आहे. अ आहे उत्पन्न रेषा, ब आहे खर्च रेषा आणि क आहे अंदाजपत्रक रेषा व ड आहे वरील सर्व. तर किंमत रेषा ही उत्पन्न रेषा या दुसऱ्या नावाने, खर्च रेषा या सुद्धा नावाने आणि क अंदाजपत्रक रेषा या सुद्धा नावाने ओळखली जाते. म्हणून किंमत रेषा ही रिकामी जागा या दुसऱ्या नावाने ओळखली जाते. त्याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व. कारण उत्पन्न रेषा, खर्च रेषा, अंदाजपत्रक रेषा या विविध दुसऱ्या नावाने सुद्धा किंमत रेषा ओळखली जाते. आणि शेवटचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू होय. रिकामी जागा दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू होय. अ पर्याय आहे कनिष्ठ, ब पर्याय आहे हलक्या, क पर्याय आहे उच्च आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर. तर रिकामी जागा दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू होय. अ पर्याय आहे कनिष्ठ. गिफेन वस्तू ह्या कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणून ओळखल्या जातात.
ब. हलक्या प्रतीच्या वस्तूला, हलक्या दर्जाच्या वस्तूलाच गिफेन वस्तू असे म्हणतात. त्यामुळे अ. कनिष्ठ दर्जाच्या, ब. हलक्या दर्जाच्या, हे दोन्ही पर्याय योग्य पर्याय आहे. आणि क होतं उच्च दर्जाच्या. क पर्याय हा अयोग्य आहे आणि त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. अ व ब दोन्ही बरोबर. तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित जवळपास 80 प्रश्नांचा सराव केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी परीक्षेमध्ये या प्रश्नांचा सराव केलेला तुम्हाला मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, थांबूया. धन्यवाद.